10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद आणि सिकंदराबाद मध्ये देशवासियांना 7 आव्हानं केली. पेट्रोटिझम फक्त सीमेवर लढण्यात नाही, तो रोजच्या सवयी बदलण्यातही आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि याच्या काही दिवसाआधीच कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक CIIच्या वार्षिक बिझनेस समिटीमध्ये म्हणाले, पश्चिम आशियातील युद्धाचा खरा धक्का भारताला अजून बसलेला नाही, तो लवकरच बसेल आणि तो खूप मोठा असणार आहे. जेव्हा एकाच आठवड्यात देशाचे पंतप्रधान आणि देशातला एक प्रमुख बँकर एकाच सुरात इशारे देतात, तेव्हा हे प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे की भारत खरोखरच मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? आणि जर हे वादळ खरोखर येणार असेल तर आपण आतापासून काय तयारी करायला हवी, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही महिन्यात जग एका मोठ्या उलथापालथीतून जात आहे. 2026च्या सुरुवातीलाच इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. इस्रायल गाझा संघर्षानंतर थेट इराण अमेरिका युद्धाचे सावट पसरले आणि पर्शियन आखात हे होर्मुझचे सामुद्रधुनी यांच्यावर मोठा पर्याय. जगातील जवळपास 20% तेल याच मार्गाने वाहतूक होते. भारतासाठी हे थेट धोक्याची घटना होती, कारण भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेंपैकी तब्बल 80% तेल आयात करतो. अमिट कॅपिटलच्या अंदाजानुसार फायनान्शियल इयर 2027 मध्ये भारताचे तेल आयात खर्च वर्षागणित 41% वाढणार आहे. म्हणजेच परकीय चलन भंडाराचा मोठा हिस्सा फक्त तेल आयातीवर जाणार आहे. यात भर म्हणजे ब्रेंट क्रूड ने $100 प्रति बॅरेलचा आकडा ओलांडला. रुपया कम किंमत होऊ लागला. चालू खाते तूट जीडीपीच्या जवळपास 2.9% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षी फक्त 0.7% होते. थोडक्यात बाहेर आलेल्या या वाऱ्याची भारताचा अर्थव्यवस्थेचा पाया हादरवायला सुरुवात केली आहे आणि आपल्या रोजच्या जगण्यावर याचा परिणाम होणं सुरू झालेला आहे. मंदी म्हणजे नक्की काय हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत पैसा हा पाण्यासारखा असतो. मंदी म्हणजे नक्की काय हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत पैसा हा पाण्यासारखा असतो. जोपर्यंत तो लोकांच्या खिशातून बाजारात आणि बाजारातून पुन्हा लोकांकडे वेगाने फिरतो, तोपर्यंत अर्थव्यवस्था निरोगी असते. जेव्हा हा प्रवाह मंदावतो तेव्हा पाणी खराब व्हायला लागतं, म्हणजे अर्थव्यवस्था कमकुवत व्हायला सुरुवात होते. सध्या भारतात WPI म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक एप्रिल 2026 मध्ये 8.3% वर पोहोचला. मार्च मध्ये तो फक्त 3.88% होता, म्हणजे एकाच महिन्यात जवळपास दुप्पट. 3.5 वर्षातला सर्वोच्च आकडा आहे. याचा अर्थ उत्पादनाच्या पातळीवर महागाई तीव्रतेनं वाढत आहे. ही महागाई लवकरच ग्राहकांच्या खिशाला मोठे भगदाड पाडेल हे उघड आहे. महागाई वाढली की लोक खर्च आवरतात. नवीन टीव्ही, गाडी, घर, उपहारगृहातील जेवण हे सगळं खर्च नंतर करू असं म्हणतात. लोकांनी खरेदी बंद केली की दुकानात माल पडून राहतो. कंपन्याचा नफा घटतो. नफा घटला की कंपन्या कामगारांना काढून टाकतात किंवा पगार कापतात आणि हे चक्र फिरत राहतं. तेच आता हळूहळू दिसू लागले. परकीय गुंतवणूक, ज्याचा सरासरी 2015 ते 2024 दरम्यान दरमहा $3.7 अब्ज ओघ होता, ते फायनान्शियल इयर 2025 पासून उणे झाली आहे. म्हणजे परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून घेत आहेत. हे एखाद्या रुग्णालयाच्या शरीरातून रक्त काढून घेण्यासारखं आहे. मोदी सरकारने याच पार्श्वभूमीवर आपल्या 7 आव्हानांमध्ये देशाला सावध करण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सोनं खरेदी टाळा, परदेश दौरे मर्यादित करा, वर्क फ्रॉम होम करा, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या. विरोधकांनी हे आर्थिक अपयशाचे पॅकेजिंग म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी हे राष्ट्रीय संरक्षण ठरवलं. पण राजकीयवाद बाजूला ठेवला तर हे आव्हान एक गोष्ट स्पष्टपणे सांगतं की परिस्थिती सोपी राहिली नाही. मॉर्गन स्टॅनलेच्या अंदाजानुसार भारताचा GDP विकास दर फायनान्शियल इयर 2027 मध्ये 6.7% आणि फायनान्शियल इयर 2028 मध्ये 7% राहील. आकडे चांगले दिसतात, पण फायनान्शियल इयर 2026 मध्ये जो 7.6% दर होता त्यापेक्षा स्पष्ट घसरण आहे. शिवाय S&P ग्लोबल, BMI आणि इतर आर्थिक संस्थांनीही विकास दर 80 बेसिक पॉइंट पर्यंत घसरण्याचा इशारा केला आहे. इक्विरिज इकॉनॉमिक्सने EI नेनोचा धोकाही अधोरेखित केला आहे. जर खरीपाचा हंगाम विस्कळीत झाला तर ग्रामीण बेरोजगारी 80 बेसिक्स पॉइंटनी वाढू शकते. ऑटो सेक्टर, जी फायनान्शियल इयर 2026च्या विकासाचा एक आधारस्तंभ होता, ग्रामीण मागणीचा मोठा दबाव येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा क्षण आला तो CIIच्या वार्षिक बिझनेस समिट मध्ये.
उदय कोटक यांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं होतं. ते म्हणाले, पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम गेल्या 2 महिन्यातून अजून पूर्णपणे जाणवलेला नाही. तो जाणवणार आहे आणि मोठ्या प्रमाणात दिसेल. हे स्ट्रॅटेजिक पॅरोनिया म्हणजेच धोरणात्मक सावधगिरी म्हणून सांगत होते. हे एकट्या बँकरचं मत नाही. एम्बिट कॅपिटल, मॉर्गन स्टॅनले, S&P ग्लोबल, BMI या सगळ्यांनी एक सुरात सांगितलं की तेलाचा धक्का अजून पूर्ण बसलेला नाही. भारत तेल आयात करणारा देश आहे. रुपया कमकुवत होतंय. परकीय चलन भंडारावर दबाव आहे आणि जर कच्च्या तेलाची किंमत $100 प्रति बॅरलवर गेली तर पेट्रोल, डिझेल, LPG, खत वाहतूक सगळ्यांचेच भाव एकत्र वाढतील. हे वाढले की महागाईचे लोड थेट सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे तेल आणि वायूचा पुरवठा आधीच कोसळीत झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, युद्धविराम अजून खूप दूर आहे. हे सगळे शब्द एकत्र ठेवले तर जे चित्र तयार होतं आणि ते भयानक आहे. मग आपण नक्की करायचं तरी काय? जर घाबरून जाण्याचं कारण नाही, पण डोळे मिटून बसण्याची वेळही नाही. सध्याची परिस्थिती काही व्यवहारिक गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे आर्थिक नियोजन. जर तुमचा महिन्याचा खर्च 20,000 रुपये असेल तर किमान 1 ते 1.5 लाख रुपये असा अल्पकालीन निधी बाजूला काढा. नोकरीला अचानक धक्का बसला तरी 6 महिने घर चालेल इतकी तयारी असणं ते आता सर्वात स्मार्ट गोष्ट आहे. नवीन मोठा हप्ता घेणं, नवीन कर्ज काढणं हे या काळात धोकादायक आहे. उलट जुनी कर्ज संपवण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःचा आरोग्य विमा नक्की काढा, कारण अचानक मोठा दवाखाना खर्च बचत संपू शकतो. दुसरं म्हणजे गुंतवणुकीचं संतुलन ठेवा. मंदीत शेअर बाजार खाली येतो तेव्हा घाबरून सगळं विकणं म्हणजे स्वतःहून नुकसान ओढून घेणं आहे. ज्या कंपन्या मूलभूत दृष्ट्या मजबूत आहेत त्यांचे शेअर्स मंदीत स्वस्त मिळतात. ती खरं तर संधी असते. एकाच ठिकाणी सगळे पैसे ठेवणं धोकादायक आहे. म्हणजे समजा 1 लाख रुपये असतील तर त्यातला काही हिस्सा सोन्यात. मंदीत सोन्याचे भाव सहसा वाढतात. FD वर व्याज मिळत राहतं. त्यामुळे शेअर बाजारातील नुकसान सोन्याच्या नफ्यामुळे थोडं भरून निघतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे खर्च आवडा, हॉटेलिंग, बाहेरचं जेवण, अनावश्यक शॉपिंग या गोष्टी थोड्या कमी करा. अन्न, वीज बिल, मुलांचं शिक्षण आणि खऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित करा. तिसरे, उत्पादनाचे स्रोत शोधा. फ्रीलान्स काम, ऑनलाईन छोटा व्यवसाय किंवा आपल्या कौशल्याचं मोबदला मिळणार या गोष्टीचा विचार करा. मंदीत नोकरी असेल असं सांगता येत नाही, पण उत्पादनाचे 2 स्रोत असतील तर परिस्थिती खूप नियंत्रणात राहील. तसं भारताला आर्थिक संकट नवीन नाही. 1991 मध्ये देश जवळपास दिवाळीखोऱ्याच्या उंबरठ्यावर होता. 2008च्या जागतिक महामंदीत जगाच्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था कोसळल्या. 2020 मध्ये कोरोनाने अर्थव्यवस्था ठप्प केली. प्रत्येक वेळी भारत कोसळला नाही, उभा राहिला, आणखी मजबूत होऊन बाहेर पडला. पण इतिहास हेही सांगतो की प्रत्येक वेळी ज्यांनी आधीच तयारी केली होती त्यांनी या संकटात आधी संधी शोधली आणि ज्यांनी आपल्याला काय होणार असं म्हणून गाफील राहिले ते या लाटेत वाहून गेले. आज उदय कोटक आणि पंतप्रधान मोदी एकाच गोष्टीचा इशारा देत आहेत आणि तो म्हणजे सावधानता. GDP 6.7% वाढेल. भारत अजूनही जागतिक सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील, पण तो प्रवास सोपा नसणार आहे. आणि मग मनात एक प्रश्न उरतो, जेव्हा देशाचे पंतप्रधान आणि मोठे उद्योगपती एकाच आठवड्यात एकाच सुरात इशारे देतात तेव्हा त्यांना नक्की दिसत असेल जे आपल्याला अजून दिसत नाही. तुम्हाला या आर्थिक मंदीबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.